ताई, तुम्ही त्या दिवशी बोललात ना ग. हो, पण परत एकदा भेटायचं आणि बोलायचं एवढंच ठरवलं. म्हणजे यापेक्षा जास्त काहीच बोलला नाही तुम्ही. कमाल आहे. नाही, आम्ही यापेक्षा जास्त काही ठरवू शकलो नाही. कारण एका गोष्टीवरती आमचं एकमत झालं की तन्वीर हा एक अत्यंत हुशार मुलगा आहे. त्याला असं काहीतरी सांगून त्याची समजूत नाही पडणार. तो बिथरेल. त्यामुळे तुला माहितीये ना अक्षता, तो प्रत्येक मुद्द्याचा किती तर्कशुद्ध आणि किती अचूक विचार करतो. त्यामुळे त्याला कोणी सांगायचं, कसं सांगायचं, काय सांगायचं हे नीट ठरवायला हवं. नाहीतर हे सगळं बूमरँग होईल. तुमच्याकडे किती कमी वेळ आहे याची कल्पना आहे का तुम्हाला? त्याच्या मनातला तुमच्याबद्दलचा राग, तिरस्कार दर दिवशी वाढतोय याची जाणीव आहे का? तो आमच्या घरी आईला, म्हणजे आमच्या आईला भेटायला येतो. ही घरात नसताना, ही घरात नाहीये हे कन्फर्म करून. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? येस, इट इज सिरियस. सगळ्यात जास्त जर कुठली गोष्ट त्याच्या जिव्हारी लागली असेल ना, तर ती हीच की तो एक अनावरस मुलगा आहे हे त्याला कळलं. आता याविषयी काय करायचं याचाही विचार करायला हवा. तुमच्या लक्षात येतं ना मिस्टर शिरोडकर? यू मीन टू से? येस. वेळ पडली तर तुम्ही दोघं परत एकत्र येऊ शकता का याचाही विचार करायला हवा. कारण फक्त तीच गोष्ट त्याला औरच ठरवू शकते. नाही, ते अशक्य. मग तनुने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर त्यासाठी मनाची तयारी ठेवा. हॅलो हॅलो, काय चमत्कारिक माणसं आहे. फोन करतात आणि बोलत नाही. हॅलो हॅलो, अरे बोला ना, कोण आहे ते? हॅलो. आजकाल वेळ घालवण्याचं साधन झालेलं आहे फोन म्हणजे. आता ही बेल, आता तरी दारावर कोणी आहे का? उगीच आपलं बेल वाजून कोणीतरी पळून गेलं असेल. आजकालच्या लोकांचं काही सांगता येत नाही. कसं जगावं तेच काही नसं झालेलं आहे. अरे ये तनू, ये ये. तरीच म्हंटल आज आला कसं नाहीस तू? वाटच बघत होते तुझी मी. ये. ओ, घरात दुसरं कोणी नाही आहे ना? का रे बाबा? नाही, तू बोलत कोणाशी होती? अरे मगातपासून 3दा फोन येऊन गेला. कोणी बोलतच नाहीये फोनवर. माझ्या मनाशीच मी आपली बोलत होते. आई आई ग देवा नारायण. तुला काय झालं? तू का असा मान खाली घालून बसलायस? मीच फोन केला होता. अरे मग काही बोललास का नाही माझ्याशी? अगं, मला घरात दुसरं कोणी नाहीये ना हे कन्फर्म करायचं होतं, म्हणून मी बोललो नाही. दुसरं म्हणजे आई घरात नाही ना हे तुला कन्फर्म करायचं होतं. आणि अक्षता मावशी सुद्धा. आता तिनं काय केलंय तुझं? तिने काय केलं नाही ग. नको ते प्रश्न विचारत राहते. काही ना काहीतरी सांगून माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करते. हा, तिचा उद्देश चांगला असेल, पण मला ते सगळं नकोसं होतं ग. मी ते सगळं विसरण्याचा प्रयत्न करतो, पण जो तो मला त्याची आठवण करून देतो. जाई, नचिकेत काका आणि अक्षता मावशी
ठीक आहे. मग आपण दोघं जेव्हा जेव्हा भेटू तेव्हा तेव्हा हा विषय टाळायचा. बंद. ठरलं? हा आपल्या दोघांमधला करार. सांग बघू मग आज दिवसभर काय केलंस? काय नाही ग, कॉलेजला गेलो. कॉलेज नंतर मित्रमैत्रिणींबरोबर थोडा वेळ टाइमपास केलास. काय ते टीपी टीपी. सुधाई तू अरे बाळा, आयुष्यातली निम्मी वर्ष माझी कॉलेजमध्येच नाही का गेली. अगदी हल्लीचे शब्द नाही, पण काय ते अरे यार काय पकाव सिनेमा होता. आ बरोबर ना? असले शब्द गेलेत माझ्या कानावरनं. सुधाई तू थोरच आहेस हा. तो आहेस, तुझी आजी आहे मी. बरं, विसरून जायच्या आधी एक विचारते, तू सत्काराला येणार आहेस ना? हो. असं का विचारलं? नाही, कन्फर्म करून घेतलं, म्हणजे मनात आलं ते विचारून टाकलं. बरं, अजून एक गोष्ट करशील माझ्यासाठी? काय? कॉलेजमधनं तडक इथे यायचं, माझ्या बरोबर जेवायचं. सुधाई खरंच नको, मी तिकडे वेळेवर येतो. इथे उगाच वगैरे काही नाही. तू इथे यायचं म्हणजे यायचं. अरे सुधाई पण बिन काही चालणार नाही. तू यायचं म्हणजे यायचं. बरं येतो. थोडासा उशीर होईल मला. चालेल? चालेल. येऊ मी? निघतोस? आयुष्यमान भव, यशस्वी भव. चल, मी येते सोडा दारापर्यंत तुला. तनु, काय? तू निघालास का रे? होय. अरे मग आलाच तर जेवून जा ना जरा. थांबतोस जेवायला? नाही, नकोय मला. का रे? भूक नाही. सुधाई येतो. काय झालं शिरोडकरांकडे? चर्चा, मार्ग काढण्याचे प्रयत्न. एका दिवसात सुटण्यासारखा प्रश्न नाही आहे हा. संपला. आई 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 आई. काय ग, ओरडू नकोस. मी जागीच आहे. जागी काय जागी? संपला सिनेमा. कळलं तरी का तुला? संपला का सिनेमा? हो अगं, काहीच घडलं नाही शेवटपर्यंत. तसाच बोरच्या बोर. हेच मी तुला सांगत होते, तर तुला पटलं नाही. दी एंडची पार्टी बघितल्याशिवाय टीव्ही काय बंद करायची नाहीस तू. त्याच्याशिवाय केबलचे पैसे कसे वसूल होणार? आला चोमडा बडबड करायला. हे एवढा राग येत असेल ना तर मग असले पिक्चर बघायचे नाहीत. गप्पा बस. चल चल सर, चल सर.
मला सांगता या चित्रपटांमध्ये काय असतं का असं? तीच गोष्ट, तीच गाणी, तेच नाच. फक्त एक गोष्ट मात्र नवीन असते हा प्रत्येक चित्रपटांमध्ये. कुठली? कलाकारांचे कपडे. ते सुद्धा कमी कमी होत चाललेले. तू पण कर चेष्टा माझी याच्याबरोबर, तू पण कर. अगं मी सिनेमाबद्दल बोलतेय. हो, आणि ते सिनेमा बघणारे माझ्याबद्दल नाही. मला कळतंय तुमच्या दोघांची टीम आहे. बोला बोला, ठीक आहे. बरं जाऊ दे. उद्याचा तुम्हा दोघांचा प्रोग्राम काय आहे? अगं आई, परत परत काय विचारते? सुधा मावशीचा सत्कार आहे, मी तिकडे येणार आहे. हे बघा, तुम्ही या नाहीतर नका येऊ. मी जाणार एवढं नक्की, आणि रात्री उशिरा येणार. तेव्हा तुम्हा दोघांचं जेवण करून जायचं की तुमची सोय तुम्ही करणार आहात? बघ, मी उद्या येण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे, पण अगदीच इन्स्टिट्यूटमध्ये काही काम आलं तर काही सांगता येत नाही. पण मी बाहेरच जेवून घेईन. हां, हिचं काय जेवणाचा काय प्रॉब्लेमच नाही. मिळालं नाही मिळालं चालेल. एक चित्रपट बघायचा की भरलं पोट. काय अरे कशाला बोलतोस तिला? ती चिडते, तुला माहिती आहे ना. बघा आई, मी चिडलेली नाही. तू याला सांग मला बोलत जाऊ नको. हे बोलताना सुद्धा बघ, नाकाचा शेंडा बघ कसला लाल लाल बंटी. झालाय. उद्या काय आमिर खान? तू गप्पा बसा. तू मला मी चिडलेली नाही आणि तू मला हसू नको. ए गप्प आई, तू बसा. मला आवडू नको, त्याला सांग तू. भांडू नका, झोपायला जा. गप्प बसा. चला आता झोपायला जा. बघू चला. पुरे पुरे. ए ताई, मला तू उद्या पहाटे 5 वाजता उठव. कशाला? मी सुधा मॅडमकडे जाणार आहे. पहाटे 5ला? बंटी दादा, तू काय दुधाचा व्यवसाय वगैरे सुरू केलायस का? गुड वर. छान होता. अगं, मी उद्या बुके घेऊन त्यांच्याकडे जाणार आहे. म्हणजे सकाळी पहिल्यांदा दार उघडल्यानंतर आपल्या शुभेच्छांसह त्यांना बुके दिसला पाहिजे. पण मी काय म्हणते, तो बुके दारात ठेवण्यापेक्षा तू जर हातात दिलास तिच्या दार उघडल्यावर तर? त्यात मजा नाही ना. का? सुनंदाताईला विचार. ती प्रिन्सिपल झाली होती तेव्हा इंटरनेट थ्रू मी बुके पाठवला होता, आणि नंतर फोन केल्यानंतर सुनंदाताई काय खुश झाली होती. हो ना, आठवतंय मला. पण खरंच आज हे असायला हवेत. ते नक्की आले असते तुझ्या बरोबर. मग उठवणार ना पहाटे? अरे हो, पण पहाटे 5 वाजता तुला बुके कुठे मिळणार आहे? अगं, तो आज संध्याकाळीच मी आणून ठेवलाय. हिला सॉलिड बंटी दादा. तू एक काम कर ना, हं? आज संध्याकाळीच देऊ दे ना तू सुधा मावशीला. मी समजा उद्या तू उठलास नाहीस, तुला जागच नाही आली, तू आळशीपणाच केला. बघा, हिला सांगून ठेवा. लव पिक्चर लव सुनील शेट्टीचा पिक्चर लव. गप्प बसा, गप्प बसा. मी काय वाद बोलतच नको, नाही. वाद नको. झोपायला जा. हे झोपायला जाय काय सांगतो. वर्षा तू पण. चला, अंगाईकीतच गातो. गप रे. दोघांची वय वाढली आहेत, पण लहान मुलांच्या वर्तान वागत असतात. काय ग? तुम्ही दोघी अशा एकदम गप्प का बसलात? नाही, ही शांतता मला सहन होत नाही. आई, ही असली शांतता कोणाला आवडते ग? तनू येऊन गेल्यावर ती अपसेट होते, तिचं डोकं दुखायला लागतं, ऍसिडिटी होते. तिला माहित नाहीये का तुला आता? अच्छा, म्हणजे तो इथं ही नसताना येते, ते एका अर्थी बरंच आहे म्हणायचं. आई, तनू एकतर इथे येत नाही. येतो तेव्हा मी नाहीये हे कन्फर्म करून येतो. आला तर माझ्याशी बोलत नाही. हे सगळं असं असताना तू म्हणतेस की मी नसताना तो येतो ते बरंच आहे? ते बरंही नाहीये आणि बरोबरही नाहीये. अरे हो, अजून एक सांगायचंच राहिलं. अगं, माझ्या सत्काराला तनू पण येणार आहे. हो, बरं झालं का? हो ना. हां, आणि मी त्याला हेही सांगितलंय की उद्या कॉलेजमधून तडक इकडेच ये जेवायला आमच्या बरोबर. गुड. मग काय म्हणाला तो? काही नाही, आधी खूप आडेवेडे घेतले, नको नको म्हणत होता, पण शेवटी माझ्यासाठी झाला होता यार. कोणासाठी का होईना, पण येणार आहे ना तो जेवायला. हो, चला, उद्या त्याच्या आवडीचं काहीतरी करू हं आपण. अगं, उद्या आईच्या आवडीचा मेनू करायचा ना, ठरलं होतं आपलं. विसरलीस तू? तिचा सत्कार आहे ग, तिच्यासाठी. अगं नाही अक्षता, काय माझा ऐकाल का तुम्ही जरा? उद्या आपण तनूच्याच आवडीचं काहीतरी जेवण करू.
अगं तसंही बघायला गेलं तर माझ्या या पथ्यपाण्यामुळे औषधांमुळे मी कुठे सगळं जेवण जेवणार आहे नाही का? तेव्हा आपण तनूच्याच आवडीचं काहीतरी करू. आणि अगं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना की माझं पोट भरेल. आज इतक्या दिवसानं तनू आपल्याकडे येणार आहे जेवायला, तेव्हा त्याला जे आवडतं ना तेच आपण करू. अगं त्या निमित्तानं का होईना पण तुझ्यातला त्याच्यातला वाद ताणतणाव संपेल अशी आशा करूया. सगळं काही सुरळीत छान चाललेलं बघितलं ना की बरं वाटेल ग मला सुद्धा. तोच माझ्यासाठी खास दिवस असेल आणि तुमच्यात झालेली गोडी हेच माझं मिष्टान्न नसेल, तेच माझं पक्वान नसेल. ठीक आहे ठीक आहे, तनूच्या आवडीचं करूया. हा बघ मी काय चाललंय तुमच्या खाणाखुणा? कुठे काय? काही नाही काही नाही. काही नाही ना? मग ठरलेलं आहे तनूच्याच आवडीचं जेवण उद्या करायचं, कळलं? बरं. विषय संपला. बर बर. चला झोपाल, चला चल चल उठ. अगं मी आज ताईकडे झोपणार. का माझ्याजवळ का नाही? ताईच म्हणाली होती मला. ए चल. काय ग? अगं तू म्हणाली नव्हतीस का ते? नाही अगं काय ग अक्षता काहीतरी बोलतेस तू. गेले कित्येक दिवस मी बघतीये तुम्ही दोघी माझ्यापासून काहीतरी लपवताय. अगं काय झालंय? काही नाही आई, तू चिडू नकोस. काही नाही काही नाही. काय झालंय काय मला सांग अगोदर. तनू निघून गेल्यानंतरच्या 2 रात्री, त्यानंतर तो जेव्हा जेव्हा घरी येतो त्यानंतरच्या रात्री मी तिच्या बरोबर झोपते. तिला आकांक्षा, अगं आई तनूच्या आठवणींनी झोप नाही ग लागत रात्र रात्र, म्हणून मग मी कधी कधी फक्त तिला असं. त्यातही तो भेटून गेला. अगं मग हे सगळं तू मला का नाही सांगितलंस कधी? ठीक आहे, आज मी सुद्धा झोपते तुमच्या बरोबर, तुमच्या दोघींच्या मध्ये. चालेल का? पण चालेल ना? हा चला. बरं मला आता सांगा, त्या समारंभासाठी कुणाकुणाला बोलवायचं? सगळ्यांना निमंत्रण पत्रिका पाठवून झाल्यात का? नाही, त्या जावडेकरांनी सगळी जबाबदारी टाकली होती आपल्यावर. झालंय सगळं आई. बरं उद्या मग आपण इथून जायचंय कसं? आई नाही खूप लांब आहे ग इकडनं. आई मी काय सांगतेय, उद्याची सगळी व्यवस्था झाली. हा सगळ्यांना निरोप पोचलेत. तू काही काळजी करू नको, तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस, तब्येतीला सांभाळ. अगं जायचंय कसं पण आपण इथून? आपण तिघी आणि तनू ताईच्या गाडीने जाऊया. नंदा मावशी, अनुताई सगळे येतील ना आपापले. बरं ठीक आहे, चला मग झोपाल. चला. नाही मला अजून पाठांतर करायचंय थोडं थोडं ग, मधलं मधलं काहीतरी मी विसरते. आता पाठांतर नको, खूप रात्र झालीये. उद्या सकाळी लवकर उठ आणि पाठांतर कर. हा असं म्हणतेस ना? मला ना भयंकर टेन्शन आलंय ग. ठीक आहे.